खोबरं घेतलं आहे आपण, ओलं खोबरं आहे, खवून घेतलं आहे. त्यामध्ये कोथिंबीर, भरपूर सारी कोथिंबीर घेतली आहे, मिरच्या, लसूण, आलं, पुदिना. आपण मिक्सरला बारीक वाटून घेणार आहे थोडंसं पाणी टाकून. आपण इथं चिकन साफ करून घेतले, त्यामध्ये मीठ टाकतोय, हळद, लिंबू पिळतोय वरून, मॅरिनेट करून घेतो. इथं कढई तापली, त्यामध्ये तेल ओतूया. थोडं जास्त तेल घेतलंय, तेल तापले, त्यामध्ये आपण लसूण टाकलाय, ठेचलाय आणि कापलाय. त्यामध्ये हिरवं वाटण टाकून घेणार आहे. गॅस बारीक करायचा आणि मग वाटण टाकायचं, नाही तर वाटण अंगावर उडेल. आपण परतून घेऊया. इथं वाटण आपलं परतून झालंय, त्यामध्ये आपण चिकन टाकूया आणि मिक्स करून घेऊ. इथं आपण चिकन परतून घेतलंय, त्यावरती झाकण ठेवून घेऊया. झाकणावरती पाणी ओतूया, झाकण काढूया. आपल्या चिकनला छान पाणी सुटलंय, त्यामध्ये आपण पाणी ओतून घेऊ. आपण ज्या भांड्यामध्ये वाटण केलं होतं त्या भांड्यात थोडं पाणी टाकून ओतून घेतोय, मिक्स करतोय सगळीकडून. कलर बघा किती सुंदर आलाय. चवीप्रमाणे मीठ टाकूया. आपण पहिले चिकनला मीठ लावून घेतलेलं आहे मॅरिनेट करायच्या वेळेस, त्या अंदाजाने तुम्ही मीठ टाका. झाकण ठेवून घेऊ. आपण झाकण काढून बघूया. इथं आपलं ग्रीन चिकन तयार झाले. आपण गॅस बंद करू.